राज्यात गेल्या 2 दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात 2 दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतातील काढणीला आलेले पीक कापून गोळा करताना शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हरभरा कापणी व काढणी सुरू आहे. हरभऱ्याला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. त्यात या ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस येण्याची भीती यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. दादा, सध्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे आपल्या भागामध्ये बी ढगाळ वातावरण आहे. काय परिस्थिती, शेतकऱ्याच्या मनात काय चिंता आहे? शेतकऱ्याच्या हरभरा, दादर, गहू ही काढणीला आलेली पिके असल्यामुळे शेतकरी आज हवालदिल झालेला आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यावर जो कर्जाचा बोझा पडतो, म्हणजे अवकाळीमुळे जे नुकसान होतं त्यामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा बोझा पडतो व ते हे म्हणजे त्याचा घरात माल टाकण्यासाठी त्याची जी धडपड सुरू आहे ही बघण्यासारखी आहे. दादा, सध्या हरभरा काढणी सुरू आहे. हरभराला काय भाव सुरू आहे? हरभराला काय भाव आहे आणि तो शेतकऱ्याला परवडतोय का? सध्या वाढती मजुरी असल्यामुळे हरभऱ्याचे भाव खूपच पडलेले आहेत. सुरुवातीला हरभरा 6100 6200पर्यंत चालू होते पिके विटू म्हणून जी वाण आहे त्याचा. आता सध्या त्या वाणाचा हरभरा 52-53 पर्यंत भाव आहेत आणि विजय यांना सुरुवातीला 55-56 पर्यंत भाव मिळत होते. आता त्यांना 5100 5200 पर्यंत भाव मिळत आहे. लागलेला जो खर्च आहे तो निघेल का या भावामध्ये? निघेल त्याबद्दल सुद्धा शंका आहे. आणि या ढगाळ वातावरणामुळे कधी अजून अवकाळी पाऊस झाला तर तो नुकसान वेगळं. ते नुकसान वेगळं आणि वाढती मजुरी देऊन शेतकरी त्याचा माल घरात घेत आहे.